हिंदी वाहिनीवरील बिग बॉस या रियालिटी शोच्या 11व्या पर्वाची विजेती ठरलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालीय। लवकरच ती अब्लाक ह्या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे। मराठी चित्रपटात काम करण्यासाठी शिल्पा खूप उत्सुक असल्याची चर्चा आहे। एका वृत्तपत्राला दिलेल्या ताज्या मुलाखतीत शिल्पाने तिची उत्सुकता बोलून दाखवली। माझी मातृभाषा मराठी आहे, पण मराठी चित्रपटसृष्टीतील फार कमी लोकांना मी ओळखते। या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद चव्हाण यांनी माझा फोन नंबर मिळवून मला कॉल केला आणि मराठी चित्रपटात काम करणार का असं विचारलं। तेव्हा खरोखरच मला आश्चर्याचा धक्का बसला आणि कथा ऐकल्यानंतर लगेच मी चित्रपटाला होकार कळवला। पहिला मराठी चित्रपट करताना निश्चितपणे मी उत्सुक आहे असं सांगायला शिल्पा विसरली नाही। विशेष म्हणजे शिल्पा या चित्रपटात अभिनेता राकेश बापट सोबत स्क्रीन शेअर करणार आहे। शिल्पा ह्यामध्ये कोणती भूमिका साकारणार हे मात्र अजून कळू शकलं नसलं तरी शिल्पाच्या मराठी सिनेसृष्टीतल्या एंट्रीमुळे तिचे चाहते अतिशय खुश आहेत हे मात्र नक्की। शिल्पाने हिंदी टेलिव्हिजनवर बरंचसं काम केलं असून भाभी जी घर पर है या हिंदी मालिकेतील अंगुरी भाभीची तिची भूमिका विशेष गाजली आणि ह्याच भूमिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली। त्यानंतर बिग बॉस 11 ह्या पर्वाचे विजेतेपद जिंकल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली। शिल्पाच्या मराठी सृष्टीतील पदार्पणाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा। मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।